अमित शहा आज लोकसभेत बोलण्याची शक्यता। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, विरोधकांच्या हालचालींकडेही लक्ष। राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। फरार गँगस्टर अख्तरचा धमकीचा ऑडिओ संदेश। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा निवासस्थानी फडणवीस शिंदेंमध्ये पाऊण तास चर्चा। विधिमंडळात फुटीर गटाला मान्यता द्यावी का? न्यायालयाच्या गुगलीवर फसले कपिल सिब्बल। आज पुन्हा सुनावणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, तर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर। कार्यकर्त्यांच्या भेटी अजेंड्यावर। राज्यात शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा। कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यकांच्या भरतीला मान्यता। राज्यातून 2.25 कोटी मतदार अपात्र होण्याची शक्यता। 18% मतदारांनी एसआयआर मध्ये फॉर्मचे जमा केले नसल्याचे उघड। डॉमिनोज पिझ्झाला एफडीएचा दणका। मुंबईतल्या 4 शाखांचे परवाने सस्पेंड। अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं कारवाई। नाशकातही अन्न व औषध प्रशासनाची कारवाई। 5 आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित। 2 हॉटेलसह 2 बेकरीवर कारवाई। मुंबईकरांचा प्रवास अधिक सुसह्य होणार। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचं आज लोकार्पण। गडचिरोलीतल्या सर्पदंश प्रकरणी संस्थाध्यक्ष सचिवांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। मारोतराव कोवासे, विश्वजित कोवासेंचा समावेश। मुंबईच्या रायडर रिद्धी ठक्कर यांचा छत्तीसगडमध्ये अपघाती मृत्यू। ट्रकला मोटरसायकल धडकली। रिद्धी ठक्कर कांदिवलीच्या। भंडाऱ्यात अजूनही शासनाचे मोफत बूट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत। अनेक ठिकाणी मुलं अनवाणी, दुसरा गणवेशही नाही। हिंगोलीत झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी मिळावं म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्षांचं साडी नेसून आंदोलन। विद्यार्थ्यांचाही आक्रोश। नाशिकमध्ये 46 सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी तडीपार। आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध। चौकशी समितीचा निष्कर्ष अहवाल संसदेत सादर। पंजाबमध्ये पटियाला तर पिटबुलचा घर पाहायला आलेल्या जोडप्यावर जीवघेणा